भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टमधील कायम कर्मचाऱ्यांचे उपोषण आज चौथ्या दिवशी अधिक आक्रमक झाले आहे. सुमारे 400 कामगार उपोषणात सहभागी झाले असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही. उपोषणादरम्यान एका कामगाराची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीनं ॲम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. उपोषणकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासन आणि देवस्थान ट्रस्टचा एकही प्रतिनिधी अद्याप भेटीस आलेला नसल्याची खंत व्यक्त केली. शासनाला निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कामगारांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितलं की अनेक वर्षांपासून देवस्थानात सेवा देऊनही गेल्या 7 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून आर्थिक परिस्थिती कोलमडलेली आहे. काही कामगार 20 ते 30 किलोमीटर अंतरावरून येत असल्याने त्यांना अधिकच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. दरम्यान देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल सोरमारे यांनी या प्रकरणी धर्मादाय आयुक्त आणि प्रशासनाचे मार्गदर्शन मागवले असल्याची माहिती दिली. यावेळी युवक काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित त्यांना लोकशाही आणि संविधानिक मार्गाने न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ब्युरो रिपोर्ट रोहित गवळीसह संजय बैरागर. स्वागत. आज आपण आहोत श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या देवस्थान स्थळी की जी या ठिकाणी आमरण उपोषण बसलेलं आहे. नेमकं आमरण उपोषण कुणाचं आहे, कशासाठी आहे, या संदर्भातला लेखजोखा घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमा झालेले आहोत. आपण बघता या ठिकाणी श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट शनी शिंगणापूर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचे कायम कर्मचारी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. गेल्या 3 दिवसापासून हे उपोषण आहे. या उपोषणासाठी सुमारे 300 ते 350 कर्मचारी यांचे मागील गेल्या 7 महिन्याचे पेमेंट यांचं थकीत आहेत. प्रमुख त्यांच्या मागण्या आहेत की सर्व कर्मचाऱ्यांना गेल्या 7 महिन्याचं थकीत वेतन तात्काळ देण्यात यावं, सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा सुविधा त्वरित लागू करावी, किमान वेतन कायदा लागू करून न्याय द्यावा आणि त्यांच्या आठवड्यातील रजा सुट्टी लागू करावी. या सर्व प्रमुख अशा मागण्यांसाठी या ठिकाणी हे सर्व कर्मचारी बसलेले आहेत. आपण आज त्यांच्या मागण्या संदर्भात या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपल्या उपोषणार्थी संदीप सकट हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. गेल्या 3 दिवसापासून आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहात. या 3 दिवसामध्ये देवस्थान प्रशासनाचे कोणी अधिकारी कर्मचारी किंवा प्रशासनाचं कोणी या ठिकाणी फिरकलं का, किंवा तुमची काही चर्चा झाली का? 3 दिवस झाले. साधाही एखादा प्रशासक अधिकारी सोडा, एखादा कर्मचारी सुद्धा आम्हाला विचारायला आला नाही का तुम्ही कसे आहात, तुम्ही 3 दिवस झाले तिथं, तुमची काय व्यवस्था आहे. इथं एकही अधिकारी किंवा कुठलाही कर्मचारी आम्हाला विचारपूस करायला आला नाही. या संदर्भातली नेमकी भूमिका काय असणार आहे तुमची? आमची भूमिका स्पष्ट आहे. आमची 7 महिन्याचे पेमेंट रखडलेले देण्यात यावे. जे आमच्या शिल्लक मागण्या आहेत त्या तुम्ही सांगितल्यात. म्हणजे अशा आम्ही काय कुठला प्रशासनावर दबाव आणत नाही का चला आम्ही 500 कर्मचारी एका जागेवर थांबलोय मग तुमच्यावर दबाव आणतोय. आमच्या ज्या मागण्या त्या रास्त मागण्यात, जो आमचा अधिकार आहे, जे आम्ही काम केलंय त्याचा पगार आम्हाला देण्यात यावा, एवढेच आमचं रास्त मागण्या. तुमच्या बाबतीत म्हटलं जातं की तुम्ही कंत्राटी कर्मचारी, या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? आता हे अफवा कोणी पसरवले आम्हाला माहित नाही, पण आमच्याकडे जे आहेत आणि पुरावे पण आहेत. आम्ही 2020, 21 आणि 23 अशा टप्प्याटप्प्याने आम्हाला परमनंट करण्यात आले. आता त्या विषयीचे पुरावे पण आमच्याकडे. तसा ठराव होऊन तुम्हाला कायम कर्मचारी म्हणून संबंधित ठरवण्यात आलेलं आहे. कायम कर्मचारी म्हणून जे जुने कर्मचारीचा ठराव होता, जे मागील काय 2012-13 साली भरलेली, तोच ठराव आमच्या बाबतीत पण लागू आहे. ही अफवा कोण उठवतो आम्हाला माहित नाही की तुम्ही कंत्राटी आहे, मानधन कर्मचारी. आम्ही लिगली कायमस्वरूपी कर्मचारी आहोत. देवस्थान ट्रस्टने तुम्हाला न्याय द्यावा, तुमचे 7 महिन्याचे पेमेंट, थकीत पेमेंट तुम्हाला त्वरित अदा करावेत, हीच तुमची प्रमुख मागणी आहे. आणि जे काही कर्मचाऱ्यांच्या संदर्भातले प्रश्न आहेत ते निकाली काढावेत. बस आणखी आपल्या सोबत काही कर्मचारी आहेत. आज आम्ही नाव सांगा. माझं नाव महेश अश्विके. आम्ही गेल्या 3 दिवसापासून सर्व कायम कर्मचारी 570 लोक इथं उपोषणाला बसलो आहोत. अद्याप कुठलाही अधिकारी आमच्याकडे आले नाहीत आणि आजपासून आम्ही सर्व वैद्यकीय उपचार बंद केले आहेत. त्यातली काही लोकांची परिस्थिती गंभीर आहे आज आणि त्वरित आम्हाला न्याय मिळावा ही प्रशासनाला विनंती आहे. म्हणजे तुम्ही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार देतात? हो हो. त्या बाबतीत तुमची काय ठाम भूमिका असणार आहे?
हीच ठाम भूमिका आहे की आम्हाला लवकरात लवकर प्रशासनाने सहकार्य करावं. जे आमचे वेतन गुंतले आहेत ते आम्हाला लवकरात लवकर द्यावेत. देवस्थान इथे जे आहे तिथे 2020 पूर्वीचे काही कर्मचारी आणि त्यानंतर पूर्वविश्वस्त काळामध्ये रिक्रूट करण्यात आलेले कर्मचारी अशा माध्यमातून जवळपास 27-28 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील 2020 नंतर या कर्मचाऱ्यांना रिक्रूट केलं गेलेलं आहे त्यांच्या बाबतीमध्ये मान्य धर्मादायुक्त यांच्याकडे 41D अंतर्गत जे पूर्वविश्वस्त होते त्यांच्या बाबतीमध्ये चौकशी सुरू आहे. ही चौकशी आणि या कर्मचाऱ्यांना जो पगार दिला जातो 7,500 रुपयाप्रमाणे तो पुढे कशा पद्धतीने दिला जावा ही चौकशी आणि या दोन बाबी याच्या आधी दोन आम्ही राज्य शासनाकडे माननीय विधी व न्याय विभागाकडे राज्य शासन महाराष्ट्र यांच्याकडे आम्ही मार्गदर्शन मागितलेलं आहे. सदरचं मार्गदर्शन प्राप्त होतं त्या बाबतीत आमच्यासमोर निर्णय घेतला. धन्यवाद. पण आज तिसरा दिवस उजाडलेला आहे. या ठिकाणी प्रतिनिधी सेवा देखील नाकारलेली आहे. आपण जे आहे एखाद्या उपोषणाच्या अनुषंगाने जे करावयाच्या ज्या बाबी आहेत तालुका आरोग्य अधिकारी आणि आमचं स्थानिक श्री शनेश्वर रुग्णालय सुद्धा आहे. या दोन्ही ठिकाणी आपण त्या ठिकाणी तैनात केले आणि जे उपोषण करते त्यांना सुद्धा आपण विनंती केलेली आहे की आपण जी बाब आहे ती कायदेशीर असल्यामुळे आपलं उपोषण मागे घ्यावं असं आम्ही विनंती केलेली आहे. ही संदर्भात जर कायदेशीर आहे सर न्यायप्रविष्ट जर बाब असेल तर त्या संदर्भात काही पत्र वगैरे आपल्याला आलेलं आहे या पगारासंदर्भात. आम्ही पत्र दिले राज्य शासनाने मान्य राज्य शासनाचं आपण मार्गदर्शन मागितलेलं आहे. अच्छा नाही पण असं सांगितलं जातं की न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे कुठल्या कर्मचाऱ्यांची पगार होत नाही. 41D अंतर्गत जी चौकशी आहे मान्य धर्मदायुक्तांची ती सुरू आहे. अच्छा त्या दरम्यान कुठल्या प्रकारचं मानधन अथवा पेमेंट दिलं जात नाही अशी भूमिका शासनाची आहे. परंतु इथे कसं आहे इथे तुम्हाला फक्त एक बाब बघून नाही चालणार. देवस्थानच्या कामकाजामध्ये अनेक गुंतागुंतीचे कायदेशीर विषय आहेत. त्यामध्ये जी काही भरती प्रक्रिया करण्यात आलेली आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे त्यासाठी जाहिरात दिल्या गेली होती का परीक्षा घेण्यात आलेली होती का नियुक्त्या कशा पद्धतीने झाल्या अशा अनेक बाबी आहेत. आणि पूर्वविश्वस्त काळातील जी काही चौकशी सुरू आहे त्यातला हा एक भाग आहे. याच विषयावर चौकशी आहे अशातलं नाही. त्या चौकशीचा हा पण एक भाग आहे आणि ती चौकशी मान्य धर्मदायुक्त मुंबई यांच्या कार्यालयाने सुरू आहे. या चौकशी दरम्यान या ठिकाणी अनेक कुटुंब व्यवस्था देखील विस्कळीत होण्याच्या मार्गावर होताना दिसत आहेत. माननीय सोरमारे साहेबांना देवस्थान प्रशासनाच्या वतीने आणि उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या वतीने आमची एवढीच विनंती असेल की या ठिकाणी देखील या लोकांना आपण न्याय द्यावा हीच आमची विनंती असेल. धन्यवाद. आपली भूमिका तटस्थ असली पाहिजे. आपण देवस्थानच्या बाबतीमध्ये जी काही परिस्थिती आहे त्याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि त्यानंतर आपली भूमिका मांडली पाहिजे. अच्छा धन्यवाद. आपण या ठिकाणी न्यूज चॅनलला जी काही तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल आपलं मनस्व अभिनंदन. नमस्कार, मी संभाजी माळवदे, काँग्रेस कामगार विभाग अध्यक्ष. या ठिकाणी शनेश्वर देवस्थान मध्ये शनी शिंगणापूर येथील कामगार गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यांच्या ज्या मागण्या आहेत की गेल्या 7 महिन्यापासून त्यांना वेतन मिळालेलं नाहीये. ते वेतन तातडीनं म्हणजे 7 महिन्याचा जो फरक आहे तो त्यांना तातडीने मिळाला पाहिजे. याशिवाय त्यांना किमान वेतन जे आहे तो नियम यांना त्वरित लागू झालेला पाहिजे. यांना ह्या कामगारांना आरोग्य सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि प्रत्येक महिन्याचे वेतन यांना 5 तारखेच्या आत मिळालं पाहिजे. तसंच आठवडा रजा आपण ज्याला म्हणतो सुट्टी, ती सुट्टी देखील यांना मिळाली पाहिजे. अशा यांच्या एकूण 4 ते 5 मागण्या आहेत आणि या मागण्यासाठी या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून जवळजवळ 400 ते 500 जे कामगार आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत. मी आज यांच्याशी संवाद केलेला आहे आणि काँग्रेस कामगार विभागाचा, काँग्रेस पक्षाचा यांना मी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आम्ही या कामगारांच्या पाठीशी आहोत. यांच्या न्याय हक्कासाठी या कामगारांसोबत आम्ही मैदानात उतरणार आहोत आणि आज जो यांनी लढा उभारलेला आहे यापेक्षाही तीव्र लढा उभारणार आहोत. याच त्याप्रमाणे आज आम्ही अहिल्यानगरचे जे कामगार आयुक्त आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधलेला आहे. त्यांनी देखील एकदम पॉझिटिव्ह चर्चा कामगारांशी केलेली आहे. त्यांच्या ज्या मागण्याच्या संदर्भात त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मान्य केलेला आहे. प्रशासन आणि कामगार यांच्याशी संवाद साधून
ह्या मागण्या कशा मान्य होतील यासाठी त्यांनी पूर्णतः 100% आश्वासन दिलेलं आहे. आणि मी देखील या ठिकाणी जे कामगार बसलेले आहेत त्यांना आश्वासित करू इच्छितो की तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी जो लढा उभारलेला आहे त्या लढ्याला काँग्रेसचा आमचा जाहीर पाठिंबा आहे. आम्ही देखील या लढ्यात सहभागी आहोत. जय शनी देव. धन्यवाद.